प्रगती रोशन ब्लॉगमध्ये. तर आता आपण चाललो आहे खाली भावासोबत. उद्या रक्षाबंधन आहे तर त्याची आपल्याला शॉपिंग करायची आहे. तर आपण रक्षाबंधनची शॉपिंग करायला मेन बात चाललो आहे. भावाला पण काय काय घ्यायचं आहे आणि जाऊ. आणि मला पण आज पगूला म्हणजे पगू नाही आपल्यासोबत आज, कारण पगू चालली आहे मामाकडे. ती पण ब्लॉग काढणार आहे. ती चालली आहे मामाकडे आज. तर ती काय भेटली नाही काय नाही. काय बोलू, जाऊ आपण भेटू. आपण आता आलेलो आहे. भाव आपला गाडी चालवत आहे. कुठे थांबू गाडी? ब्रो आपल्याला जायचं आहे पुढे. त्या भावाला पण बघू काय काय पाहिजे. भावाला जरा एक वस्तू पाहिजे ते बघू भावाला घेऊ. बघ आरामात 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 हे पकडतो रे. हॅलो हॅलो हां. तर भाव गाईस एवढी ट्रॅफिक आहे ना, खूप ट्रॅफिक आहे. आणि रॉंग वे टाकतात आपले. पब्लिक बघू शकता तुम्ही, एवढी पब्लिक आहे. खूप पब्लिक आहे मालाडमध्ये. हे बघा इथे अशी एक हे आहे, एक म्हणजे शॉपिंग टाईप असं बनलेलं आहे. फुल भरलेला ना. छत्रपती शिवाजी महाराज मला प्रत्येकाचे एक एक दे ना. एक एक दे. 10 मला दे. प्रत्येकाचे एक एक दे. किती राख्या घेतो? त्या वहिनीला तर भाऊ 10 राख्या घेतोय. आणि कोणासाठी घेतोय ते माहिती नाही मला. कोणासाठी ते घेतोय? गोंड्यांच्या आहेत ना, गोंड्यांच्या 5 वाल्या आहेत ना, त्यातल्या 5. आपण आहे आता इकडे बघू शकता तुम्ही आपला त्यांच्या इथे मालाडीशला. आणि ते राख्यांचा आणि आपल्या मालाडमध्ये एवढी ट्रॅफिक लागली आहे. आज गाडीची आपली गाडी तर इथे आहे भाई लोक. तर तुम्ही ट्रॅफिक दाखवतो मी तुम्हाला. हां भाई जे पाहिजे ते घे ते घे. एक नंबर पाहिजे. कोण आहे भाई? भावाला अजून घ्यायचं आहे. अजून भावाला कुर्ता घ्यायचा बाकी आहे. तर कुर्ता घेऊ आणि मग भेटूया पुढे. कुर्त्यावाल्याच्या शॉपमध्ये जाऊन बघू कुर्ता काय कुठे भेटतोय. भावाचा 10 बहिणी आहेत. भाऊ किती राख्या घेतोय? हा बघा, हा भाऊ एक एक राख्या सर्वांमधला काढतोय. आणि या भावाचा 10 बहिणी आहेत. 10 बहिणी म्हणजे मला असं वाटतं किती किती टाकशील उद्या आरतीमध्ये. 10,000 रुपये म्हणजे भावाने तिथेच गेल्या. भावाचा लुक बघ, हसतोय बोल. भावाने दीडशी पण काय आवाज मारली बघा. तर भावानं एवढी गर्दी आहे ना, एवढी ट्रॅफिक काय नाही ते काय सांगू यार. पूर्ण ट्रॅफिकमध्ये वाट लागली. तर आपल्या गाडीचा हॉर्न बंद झाला आहे. आओगे आप न्यूज पे आओगे क्या? मार राईट मार भावा पुढे गेला ट्रॅफिकच्या वेळेला. तर भावांनो आपण निघालो आहे. त्या ट्रॅफिकमधून कसं ना कसं करून निघालो. एवढी ट्रॅफिक भेटेल. तो भावाला कपडे घ्यायचे आहेत, कुर्ता घ्यायचे तर इथे नाही तर इथे दोघांपैकी एक एक कुर्ता बघू. इथे तिथे समोर पण आहेत, समोर पण बघूया. तर आपण आता आलेलो आहे ते तिकडे. तर त्याला आवडलं नाही, इकडे बघतोय. पण ना या भावाला 4 दुकानं फिरला, ह्याला काय धड ना धड एक
कोणतीकडे कोणाकडे आवडलं नाही. जे पाहिजे ना ते अजून ह्याच्याकडे अजून म्हणजे भेटलं नाही. जसा पाहिजे कुर्ता तसा कुर्त्याला भेटणार नाही. हाफ कुर्ती पाहिजे म्हणजे कुर्ता टाईप तो आपण रेग्युलर घालतो तसा, पण त्याला भेटत नाही जसं पाहिजे. तो पण जरा रावसवाला कपडा आहे, त्याचा पाहिजे तसा कपडा भेटत नाही. तर आपल्या कुराडमध्ये मला रिसला लय ट्रॅफिक आहे, लय मगजमध्ये गाईस आपण आलो तिकडनं. तर काय चॉईस झालं नाही. तिकडनं पण त्या लिफ्टने गेला घरी, पण या लिफ्टने चालू आहे घरी. लिफ्ट पण आवाज आहे आपल्याला. बिल्डिंगमध्ये सर्व रस्त्यावर कॅमेरा, आपल्याला कॅमेरा पाहिजे. काय नाही, आपण पण घराच्या बाहेर कॅमेरे लावा सर्वांनी. परत एकदा गाईस तुमचं स्वागत आहे. तर काल आपण म्हणजे तिथे गेलो नाही, तर आपण बाहेर गेलेलो रात्री, तर त्याचा मला ब्लॉग काढता आला नाही. तर हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे. तर आज आहे रक्षाबंधन आणि आज आपण जाणार आहे बहिणीकडे. तर माझ्या बहिणीकडे तर पण मीच जाणार आहे आणि पप्पांच्या पण बहिणीकडे पप्पांना घेऊन जावं लागणार आहे. तर डोंबिवलीला राहतात, तर तिकडे जाऊन आपण आता बघू आजचं काय काय तुम्हाला बघायला भेटणार. मस्त तर रक्षाबंधन तुम्ही पण सेलिब्रेशन केली असे रक्षाबंधन मस्त करणार. भेटूया गाईस. ही बघा, ही पण गेली आहे रक्षाबंधनला. ही बघा गेली आहे रक्षाबंधनला. बघा हाय कर हाय हाय करता. मामाकडे गेले तिथे बघा, मी इथे एकटाच आहे. कधी पण गेली रक्षाबंधनला मामाकडे तिचा. आणि आज रक्षाबंधन, आज सर्व बहिणींचा भावांकडे राख्या बांधायला. तर भावांना कोणत्या पोरीला छेडू नका, नाही तर ती पण तुम्हाला राखी बांधेल बाय. हां, तर भेटूया आपण काही वेळामध्ये. तर आता आपल्याला बाहेर जायचं आहे. नाही हाय चालू आहे. तर पप्पांनी मला आणून दिलं आहे पाव. तिथे पप्पा पूजा करतात, देवाची पूजा चालू आहे. पाव खाता बघा. असं तिसऱ्या मला ते आलेलो. तिसऱ्या मलावरती गेलेलो, तर तिकडे दिदी नाही आहे. तिला बोलायला गेलेलो की लवकर आपण रक्षाबंधन करूया. मला पण बाहेर जायचं आहे. इकडनं जायचं आहे मला डोंबिवली, ठाणा पहिला, नंतर डोंबिवली. मग तो गाईस. तर आता आपण निघालो आहे पहिला डोंबिवलीला जायला. रात्रीच्या इथे चालले आहे दोघं आणि चौघच आहे. ट्रॅफिक तुम्ही बघू शकता किती ट्रॅफिक आहे. इकडनं परत येऊन आपल्याला इथे मलाडमध्ये पण रक्षाबंधन करायचे. तर भेटूया पुढे आपण. सो गाईस, तर एवढी ट्रॅफिक आहे ना, खूप ट्रॅफिक आहे. खूप म्हणजे खूप ट्रॅफिक आहे त्या रोडला. एवढी ट्रॅफिक झाली आहे काय बोलणार. बघू शकता त्या साईडला पूर्ण ट्रॅफिक आहे. आणि मी सर्व्हिस रोडला आलो आहे. पूर्ण पसीना, गाडीची AC बंद झाली एकतर. खूप फॅन चालू आहे बघा. बघूया किती वाजेपर्यंत पोचतोय आपण. तर आता आपण डोंबिवलीत पोचलो आहे बघा. तो सरकला इथे डोंबिवलीच्या मागे. तर बाजूला तिथं भूक लागलेली खूप गाडी चालवताना. मस्त वडापाव मला ट्राय केला, खूप भारी वडापाव आहे आपला. कारण आत्याकडे जाऊया, खूप गरम झालं आहे. एवढी गरमी आहे, खूप गरमी आहे. ड्रेसिंग मारलेली ती पण खराब झाली. जाऊया आत्याकडे आणि भेटला. आपण आता आलो आहे त्यांच्या घरी, चाललो आहे. खूप म्हणजे खूप ट्रॅफिक लागली. बिल्डिंग आहे इकडे बघा, चालतं इकडे. इथे बसल्यात कुर्ता घालून. त्या भाव बसलाय चैतू आहे. मम्मी आतमध्ये.
पूर्ण इकडची फॅमिली आहे. So, तर आम्ही निघतोय आता इकडनं. वरतून तर रक्षाबंधन करून आले लोक आणि आता यांच्या घरातून त्याच्या घरातून रक्षाबंधन करून आले, छोट्या आत्याच्या घरातून. तर आता मोठ्या आत्या तिच्या इथे आलं. त्या बहिणी बुटं घातलेत. मी तर माझे बुटं तर माहिती आहे कसे असतात. इकडनं आता आपण जाऊया मालाडला. मला पण घातलं. त्याला पण जायचं आहे ह्याला मालाडला दीदीकडनं राखी बांधायला. इकडनं आधी जाऊया आपण. तिकडनं निघालो आहे. ब्लॉक शुभम चल. सो तर आम्ही आता निघालो इकडनं. पप्पा गाडी चालवत आहे. तर मी येताना तुम्ही बघितलं असेल किती ट्रॅफिक होती. तर मी त्या ट्रॅफिकमधून येताना इकडे येताना थकलो. म्हणजे खूप ट्रॅफिक होता. जाताना पण तेवढी ट्रॅफिक आहे. 3-3, 4-4 तासाची. आता वाजले आहेत इकडे तुम्हाला दाखवतो किती वाजलेत. 7:45 झालेत. पोचायचा टायमिंग गुगलवरती दाखवतोय 10, 10:30, 11. तर बघू लवकर जेवढं पोचायला होतं तेवढं आपल्याला लवकर मालाडमध्ये पोचून आपल्याला पण रक्षाबंधन करायचं. जाऊ. तर गाईस आपण आलेलो आहे आता मुंबईमध्ये. आपल्या जोगेश्वरी हायवे आहे. सो गाईस तर आता आपण तिकडनं आलो डोंबिवलीच्या इकडनं, आत्तेच्या इकडनं. तर तिथे आपण रक्षाबंधन करतोय. चैतू येतोय खाली. गाईस आपण आता दीदीकडनं राखी बांधली आहे आणि आता आपण जातो आहे दुसऱ्या बहिणीकडे. ती पण तुम्हाला दाखवतो कोण आहे. भेटतो मी तिकडे जाऊन डायरेक्ट तुम्हाला. तर भावांनो आपण आता आपल्या बिल्डिंग खालून निघालो आहे. भाऊ आपल्याला परत. तर आता चालू बहिणीकडे. दाखवतो ती बहीण कोण आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये. बाबा पण
काल गेली काल शुक्रवार 3 बांधा अजून एक बांधा अजून 3च बांधा 3 बांधायचे आहेत आणि मूर्त काढायला एवढा आपण ताबडतोब जाऊया आणि जेवायला थांबूया ना. मग हेच घे मग मला कसं हिचा उपास आहे. येते आपण सुधारायचं असतं ना पूर्ण लावलं सगळं. सो तर हाय गाईस तर थोडा प्रॉब्लेम झाला आहे तर मला जर हॉस्पिटलला जायला लागते तर मी तिकडे जाऊन तर व्हिडिओ काढू नाही शकत तर मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो उद्या नाहीतर रात्री भेटतो तुम्हाला मी भेटून सांगतो काय झालं आहे. गाईस तर कालचा ब्लॉग असं झाला की खूप बेकार झाला आपल्या भावासोबत आणि मी पण चाललो आहे आता विरारला बघूला घ्यायला. तर आपल्यासोबत आपला भावा एक आहे आपल्यासोबतच असतो तो त्याची आईची डेथ झाली तर हार्ट अटॅक आला त्यांना तर मंथ ऑफ झाला त्यामुळे मला पूर्ण ब्लॉग काढता आला नाही म्हणून मी आत्ता लगेच दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग म्हणजे उठलो दुसऱ्या दिवशी आणि आत्ता ते सर्व झालं दुपारी म्हणून मी आता संध्याकाळी निघालो बघूला घ्यायला तर निघूया आपण तिला घ्यायला मला भेटतो ना रस्ता. गाईस आम्ही लोक आता निघालो आम्ही तर बघू आता तिकीट राहते का काय नाही आपल्यासोबत नाही आहे. विरारला जायचं म्हणजे मला कुठल्या जायला कंटाळा येतो तर नॅनला बोलत चल तर जाऊया पुढे आणि सो तर गाईस CNG पंपला थांबलो आहे मी आपला हायवे तर क्लायमेट तुम्ही बघू शकता काय क्लायमेट झालं आहे. भाव तर झोपला आहे झोप आले त्याला. मी पण आज खूप थकलो आहे खूप म्हणजे खूप थकलो आहे मी पण बघू आता पुढे. चहा प्यायची तलप लागली गाडी आपली इथे लावली बाजूला आणि चहा प्यायला आलो आम्ही इथे तर चहा पिऊया मस्त एकदम थंड तर खूप आहे पाऊस खूप भारी क्लायमेट झाला इथे. गाडी आपली इथे लावली आहे आई विरा क्लायमेट दाखवतो खूप कडक तर गाडीत आम्ही इथे आता पोचलेलो आहे आणि बघू या बिल्डिंगमध्ये येते आता खाली तर तिला अर्धा तास लागेल. तो सर आम्ही हेल पार्टी करतोय वडापाव आहे हेलचा एक अलग अलग फ्लेवर आहेत एक क्लासिक आहे आणि एक ब्लॅक चेरी आहे ब्लॅक चेरी ब्लॅकबेरी आहे पण त्याने ब्लॅक चेरी लिहिलं आहे इथे पण ब्लॅक चेरी. तर करूया जरा पिऊया म्हणजे थोडं झोप पण नाही येणार आम्हाला. आपण आता विरारवरून आलो आहे गाडी लावली तर मला गाडीच्या होताना ब्लॉग काढायला नाही भेटला तर आता काढतो आहे. आता नॅनला पण घरी सोडायला चाललो आहे
हिला पण घेतलं की आत्ता ब्लॉगमध्ये आली. तर ती पण गेलेली विरारला, तर हिलाच घ्यायला गेलेलो मी विरारला. तर भावांनो परत आपल्याला काल मला तर ब्लॉग एंड करायला भेटला नाही, तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आणि लाईक करा आपल्या ब्लॉगला. किती मजा केली आपण तुम्ही बघितलंच असेल, कुठे कुठे फिरायला गेलो आणि काय काय झालं. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकर लवकर भरभरून प्रेम द्या. लाईक करा आपल्या व्हिडिओला, शेअर करा, कमेंट्स करा. आणि तुम्हाला कोणत्या नवीन नवीन व्हिडिओज पाहिजे तेही कमेंटमध्ये सांगा, तुमच्यासाठी जरूर करणार. तर आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया. ओम साईराम, जय महाराष्ट्र.